सातारा जिल्ह्याच्या एका लहानशा गावात विठ्ठल आणि त्याची पत्नी लक्ष्मी आनंदानं राहत होते. शेती हाच त्यांचा आधार होता. विठ्ठलकडे नुकताच घेतलेला एक चकचकीत ट्रॅक्टर होता, जो त्यांच्या प्रगतीचं प्रतीक होता. लक्ष्मीला नेहमी वाटायचं की तिनंही तो ट्रॅक्टर चालवायला शिकावा, जेणेकरून शेतीच्या कामात विठ्ठलला मदत होईल. एक दिवस संध्याकाळी जेव्हा शेतात कामं कमी होते, तेव्हा विठ्ठलनं लक्ष्मीला ट्रॅक्टर शिकवण्याची तयारी दाखवली. आज शिकवतो तुला ट्रॅक्टर, आपल्या शेताची राणी आता ट्रॅक्टरची ड्रायव्हर होणार, विठ्ठल हसत म्हणाला. लक्ष्मीच्या चेहऱ्यावर भीती आणि उत्साहाचं मिश्रण दिसत होते. शेततळ्याच्या बांधाजवळ ट्रॅक्टर उभा करून विठ्ठलनं तिला क्लच, ब्रेक आणि गिअरची प्राथमिक माहिती दिली. आता हळूच क्लच सोड आणि ॲक्सिलेटर दाब, विठ्ठलनं मागे उभं राहून सांगितलं. सुरुवातीला लक्ष्मीनं ट्रॅक्टर हळूच पुढे नेला. थोडा आत्मविश्वास आल्यावर विठ्ठल म्हणाला, बस आता आणखी थोडा वेग वाढव म्हणजे जमून जाईल. परंतु वेग वाढवण्याच्या प्रयत्नात लक्ष्मी गोंधळली. ब्रेक दाबण्याऐवजी तिचा पाय जोरात ॲक्सिलेटरवर पडला. ट्रॅक्टरनं अचानक प्रचंड वेग घेतला आणि लक्ष्मीचा ट्रॅक्टरवरील ताबा पूर्णपणे सुटला. विठ्ठलनं मागून धावत जाऊन थांबवण्याचा प्रयत्न केला, पण क्षणातच खूप उशीर झाला होता. भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर शेताच्या टोकावरील एका मोठ्या जुन्या आंब्याच्या झाडावर जाऊन आदळला. मोठा आवाज झाला आणि सर्वत्र शांतता पसरली. विठ्ठल धावत तिथं पोहोचला तेव्हा लक्ष्मी रक्ताच्या थारोळ्यात ट्रॅक्टरच्या चाकाजवळ पडलेली होती. क्षणार्धात तिची हालचाल थांबली. विठ्ठलचा आकांत ऐकून गावकरी थांबले, पण खूप उशीर झाला होता. ट्रॅक्टर शिकण्याच्या एका निष्पाप इच्छेमुळे लक्ष्मीनं जगाचा निरोप घेतला. एका क्षणात विठ्ठलचं सगळं स्वप्न भंगले. तो ट्रॅक्टर जो त्यांच्या आनंदाचं प्रतीक होता, तोच आज त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख ठरत होता.